वसमत तालुक्यातील सोमठाणा इथं विविध विकास कामांचं उद्घाटन आमदार राजूभैया नवघरे यांच्या हस्ते मोठ्या थाटामाटामध्ये पार पडलं। यावेळी राष्ट्रवादीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते। कसं आहे, बागनपारडीपासून तर आशेगावपर्यंत रुंजपर्यंत एकच रोड नंबर 37 असल्यामुळे टाकलं होतं, पण रोड नंबर 37 वर जवळजवळ 6.5 कोटी रुपये आले म्हणून हे काम कटलं। तर पुढच्या 1-2 महिन्यात, 1 महिन्याच्या आत बजेट होईल, त्यावेळेस हे काम टाकले जाईल। कोणतीही मनात शंका बाळगू नका की आचारसंहिता लागेल, काही लागेल, हे काम मंजूर 100% होईल। राहिला प्रश्न काही गावाचा की यायला पाहिजे, मला भीती वाटेल हे रोज गट्टू आता तुम्हाला याच्यात सरपंचाला एक सांगतो, विनंती आहे की आता तुमच्या गावाला 10-15 लाख रुपये आहेत मंजूर आहेत, त्याच्यात पहिले यांचं काम करून द्या। थोडं काम राहिलं टाका, आपण आचारसंहिता संपली की पुढच्या वेळेस सांगू। गावात काही राहणार नाही याची गॅरंटी मी भयामार्फत तुम्हाला देतो। आणि थोडा आमच्या ह्या गावातल्या मुली आहेत, सरपंच याच्याकडे थोडं लक्ष द्या, यायच्या वेळेला थोडा तुकडा करून घ्या। आणि राहिल्या घटना काही तर आपल्या गावात जे भैयाच्या मागे पूर्ण गाव आहे, पण गावातल्या 2 पार्ट्या आहेत। कोण्याही गावात जा, कुठेही गेलो तर आम्हाला भयानं खूप दिलो, मतदान काऊन कमी पडाले, हे करू नका। दांडेगाव साहेबांनी खूप दिलं, पण मतदान का कमी पडाले। 100 कोटी रुपये दांडेगावकर साहेबांनी हे कॅनल आणला होता, तेव्हापासून कॅनल मध्ये पाहायला गेलं तर पुऱ्या गावाने दांडेगावकर साहेबांना मतदानच केलं नाही। ही वरती माणसाची थोडी कुठेतरी कमी झाली पाहिजे। आपण कसं करतो, एक पक्षाचा झेंडा घेऊन बाहेर निघतो आणि ते झेंडा चौथं काम करो नको। आज आमच्या हिसाबानं वसमत तालुक्यात 5,000 कोटी रुपये आले। आमची तर अशी इच्छा आहे की बाहेर घराच्या बाहेर फिरायची गरज पडू नये, पण त्यावेळेस वेगळे झेंडे बाहेर निघतात, वेगळे झेंडे याच्यामुळे बाहेर निघतात की माझा विरोधक कोण्या पार्टीत आहे की आपण दुसरी पार्टी। आमचं गाव थोडं पहा फिरून, आम्ही आमच्या गावाचा मोठीपणा करा इथं आलो नाही। आम्ही कसं इलेक्शन आले होतो, बाकी गावातले भेदभाव बाजूला ठेवतो।